पुणे में पोर्शे कार से 2 लोगों की मौत के जिम्मेदार नाबालिग आरोपी को घटना के 15 घंटे के भीतर जमानत मिलने के बाद पूरे देश में आक्रोश फैल गया। अब इस मामले में शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाट ने पत्रकार परिषद लेकर अपनी प्रतिक्रिया देते हुए मामले लिप्त आरोपियों के लिए सजा की मांग की है। पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये ज्या मुलाच्या गाडीने 2 लोकांची मृत्यू झाले, एक मुलगा एक मुलगीचा, त्या संदर्भामध्ये जनतेच्या अत्यंत तीव्र भावना आणि तीव्र पडसाद या महाराष्ट्रभर उमटलेले आहे। एखादा मस्तवाल मुलगा श्रीमंतीच्या जोरावर काय करू शकतो आणि त्याचे परिणाम कसे घडू शकतात यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। मग त्याच्यामध्ये पोलिसांनी काय कार्यवाही केली याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, सरकार काय करतं याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, झालेल्या घटनेचा निंदा ही प्रत्येकाने केली तर आहेच आहे, परंतु सरकारने सुद्धा त्यावर कठोर पावलं उचललेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तो नाबालिग आहे जरी असला तरी त्याला संज्ञान धरावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे। म्हणून त्याच्यावर 304 चा गुन्हा हा दाखल झालेला आहे। दुसरा, त्याला जे सहकार्य करणारे होते त्याचे वडील, ज्यांनी लायसन नसताना सुद्धा मुलाला गाडी देणे, त्यावर त्याला जो पैसा जमा पुरवणे, अनेका दिवसाचा खर्च जवळपास 48,000 रुपये, त्या दारूच्या पबचा खर्च, हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर चीड निर्माण होते। प्रत्येक माणसाला वाटतं की अशा लोकांनी यांना कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या दिशेने सरकारने पावलं उचललेले आहे। पण एक गोष्टीची खंत जरूर आहे, यामध्ये न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे, जो त्याला नियमाचं पाठांतर करणे किंवा त्याच्यावर चर्चा करणे, बसून कॉन्स्टेबल बरोबर बसून त्या अभ्यास करण्याचा प्रकार जो केलेला आहे, मला वाटतं इतिहासामध्ये अशी घटना कधी घडत नाही। कसली त्याला सजा दिलेली की तुम्ही आता नियम काय तर सांगा, लाल लाईट लागल्यानंतर गाडी थांबवायची, येलो झाल्यानंतर पुन्हा समजायचं का आता दुसरा ग्रीन सिग्नल पडणार आहे मग गाडी काढायची, हे असे नियमावर सांगणं आणि त्या मुलाला शिकवणं जो दारू पिऊन असे भरधाव वेगामध्ये गाड्या चालवतो, समोरच्याला कुणाला न पाहता गाडी खाली चिरडतो, मला वाटतं हे सुद्धा बरोबर नाहीये। मला वाटतं न्यायालयाने दिलेला जरी निकाल असला तरी तो सर्वसामान्य माणसाला पटलेला नाही। पण न्यायालयाने त्याला पुन्हा आज बोलवलेलं आहे आणि पुनर्विचार या सगळ्या गोष्टींचा होता। हे सर्व दबाव झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी याबद्दलचा संताप व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने त्याला आज बोलून पुन्हा त्याच्यावर आता नवीन प्रकारचं कायद्याच्या नुसार कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत। परंतु मला असं वाटतं की अशा कोणत्याही प्रकरणामध्ये कोणताही राजकीय पक्षाचा नेता असो, पोलीस कर्मचारी असो किंवा इतर कोणी असो, त्यांना कुठेही स्पेस मिळता कामा नये, त्यांना माफ करता कामा नये। जो या प्रकरणाशी निगडीत असेल त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि या मताचे आम्ही आहोत। नागपुर समय, गली से दिल्ली तक।